अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। मला नाही चालतं, तुम्हाला बघायचं असेल तर घ्या एक श्लोक त्यातलं म्हणायचं। 108-9 पान असेल काहीतरी, नाही तुम्हालाच म्हणायचं एक म्हणा त्यातलं। हे म्हणा विवरण, जोरात म्हणा पाठशाळेच्या आवाजात। विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसिद्ध विशुद्ध सिद्ध समूह। प्रसिद्ध म्हणायचं, कारण प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो असा अर्थ आहे, प्रसिद्ध असा अर्थ नाही आहे। प्रसिद्ध म्हणजे संस्कृत शब्द आहे तो, त्याचा अर्थ होतो प्रसन्न हो। हां प्रसिद्ध, कारण एका ठिकाणी चूक होऊ शकते, सगळीकडे लिहिलंय म्हणजे काहीतरी त्यात आपलं चुकतंय समजायला पाहिजे आपल्याला। शब्द प्रसिद्ध असा शब्द आहे, म्हणजे सिद्ध भगवान माझ्यावर, हाँ सिद्ध भगवान मेरे ऊपर प्रसन्न हो ऐसी हम कामना कर रहे हैं, ऐसी इच्छा कर रहे हैं। प्रसन्न होने वाले हैं क्या वो? नहीं होने वाले, फिर क्यों करना है उनकी पूजन भक्ति, क्यों करना चाहिए कि नहीं करना चाहिए? अगर सिद्ध भगवान आपको, तो सिद्ध भगवान दर्शन नहीं देंगे, आपके तरफ देखेंगे भी नहीं नैन्सी, फिर उनकी भक्ति क्यों करना चाहिए? ताकि हम उनके जैसे बन सके। हाँ, मतलब हमें याद हो कि ये सारे जो गुण उनमें हैं ये सारे मुझ में भी हैं। पॉसिबिलिटी तो है ना। आप अगर उनके पास जाएंगे, उनका मंत्रोच्चारण करेंगे, उनका स्वरूप समझ लेंगे, उनके जैसा ध्यान करने का प्रयास करेंगे, तो एटलीस्ट एक चांस तो है कि आप सिद्ध दशा की ओर जा रहे हैं। जैसे आप दुकान क्यों खोल के बैठते हैं, समझो आपको एक भी कस्टमर नहीं आ रहा है, 2 दिन से एक भी कस्टमर नहीं आ रहा, क्या करते तीसरे दिन? बंद। क्यों? कुछ लाभ ही नहीं हो रहा तो क्यों करना, दुकान ओपन क्यों करना? ऐसे नहीं है, एक आस है ना, आज नहीं आया कल आएगा, मतलब होगा, हमारा प्रॉफिट होगा इसमें, ये सब है ना आस, इसलिए तो कर रहे। वैसे ही सिद्ध भगवान के पास भी हम क्यों जा रहे हैं, मतलब सिद्ध भगवान को अपने अंदर क्यों ला रहे हैं, ये सब विशेषण सिद्ध भगवान के हैं। तो हम देख रहे हैं कि उनके जैसा हमारा स्वरूप है, ये समझने का एक चांस है उसमें। हम क्या है हमें पता नहीं है। ये माताजी बोलते हैं कि ये हमारा दुर्भाग्य है कि आपको आपका स्वरूप बताना पड़ रहा है। आप क्या है ये, मतलब अभी छोटा बच्चा है तो उसको बताना पड़ता है कि तुम्हारा नाम ये है, तुम्हारे स्कूल का नाम ये है, तो वो बाय हार्ट कर लेता है। आपको क्या बताए सिद्ध भगवान, क्या बताए आपको? वो बता रहे कि जो मेरा स्वरूप है वही तुम्हारा स्वरूप है, तो मेरी तरफ मत देखो, स्वयं की तरफ देखो। कैसा है सिद्ध भगवान का स्वरूप, अभी इस छंद में बताया उन्होंने। विवर्ण स्वरूप है, विगंध स्वरूप है, बताओ। विमान विलोभ, विमान है मतलब क्या? विमान म्हणजे विमान नहीं, विमान यानी मान कषाय रहित है, अहंकार रहित है भगवान। ऐसे बैठो। विलोभ, विमान, विलोभ यानी लोभ कषाय नहीं है, विमाय यानी ते फास्ट करत आहे ना पाहिजे सगळ्यांना, चालतंय। तुम्ही खिडकी बंद केली आहे ना? नाही, हां तेच की असं नका मग जरासं। विमाय, हाँ विमाय यानी क्या बताया था? मायाचार रहित है भगवान के पास। कोई भी हो, अभी
जिनेंद्र भगवान के ये विशेषण बता रहे हैं। तो जो भी लोग अपने आदर्श को देखते हैं या आदर्श बनाया है जिन्हें भी, उनमें सब में ये विशेषण देखते हैं। अभी क्या बताना है मुझे कि हरिहर, ब्रह्मा, विष्णु, ये सब जो भी अन्य देवी देवता है, उनको भी जो लोग नमन करते हैं उनमें ये विशेषण है ऐसा देखते हैं। है या नहीं वो अलग चीज़ है, लेकिन देखते कैसे है, वो भी मायाचार रहित है, वो भी राग द्वेष रहित है, वो भी हमारे ऊपर उपकार करने वाले हैं, ऐसी दृष्टि से देखते हैं ना उनकी तरफ। तो इसीलिए तो उनके पास कुछ याचना लेकर जाते हैं या वो हमारा कल्याण करेंगे, ये आस है उनको भी। तो देवागम स्तोत्र में ऐसे ही बताया उन्होंने, क्या बताया है कि आपके ही तीर्थंकर क्यों है, हमारे भी तीर्थंकर है, ऐसा वो बोलते हैं। अन्य जो भी धर्मीय है, अन्य मती है, वो आपके ही भगवान नहीं है, हमारे भी तो है। तो फिर आप सबको समान मानो या हमारे भगवान को भी आप पूज्य मानो। बताओ हेतु क्यों नहीं है उनके भगवान श्रेष्ठ, बोल क्यों नहीं है? मोक्ष मार्ग का तो ये विशेषण नहीं है ना, सर्वज्ञ, वीतराग और हितोपदेशी, ये विशेषण जिनमें भी है ना, वो सभी हमारे देव है। फिर आप उनको विष्णु कहो, ब्रह्मा कहो, जो कुछ भी नाम दो। जैसे बताते हैं ना, हाँ, सेकंड 2 लाइन म्हणा, बुद्ध, वीर, जिन, हरिहर, ब्रह्मा म्हणा। भक्ति भाव से प्रेरित हो यह चित्त उसी में लीन रहो। आप जो भी नाम बोलो, अगर उनमें ये 3 विशेषण है तो सभी हमारे देव है। मैं कुछ अलग पढ़ा रही हूँ ना आज। ब्रह्मा हमारे देव है, बराबर है कि गलत है? बरोबर आहे का? तुमचे देव जास्त झालेत का? हां, किती देव आहेत तुमच्याकडं? नादेपुते जास्त देव आहेत का? ब्रह्मा देव आहेत का तुमचे? विष्णू देव आहेत का? तर नाही करायचं काकांना? काका, तुमच्या मंदिरात कुठले कुठले देव आहेत? इथं मंदिरात कुठले कुठले देव आहेत? जैनाचे कुठले कुठले? चंद्रप्रभू भगवान आहेत। मग हे आहेत का विचारते मी? ब्रह्मा, विष्णू, महेश नाही आहेत? तर इथं त्यांनी सांगितलं की त्या नावाने तुम्ही कोणालाही कुठलेही नाव घ्या, ज्यांच्यामध्ये ही विशेषणं आहेत, जे सर्वज्ञ आहेत, वीतरागी आहेत, हितोपदेशी आहेत, ते सगळे देव आहेत। जिनेंद्र देव आहेत, वीतरागीच आहेत। कारण सहस्त्रनाम म्हणता तुम्ही, त्यात किती नाव आहेत? ही सगळी नाव आहेत ना जिनेंद्र भगवंतांना। त्यामुळं सगळ्या नावांच्या द्वारे पुकारा, म्हणून ते म्हणलं ना, लहान मुलगा दर्शन करायला जात आहे तरी काय म्हणते हो देवाला? काय म्हणले हो शैलेश भैया? लहान असताना देवाला काय म्हणत होते? हो, तुम्हाला माहित असेल की नाही माहिती? हां भैया काय म्हणत होता? बप्पा म्हणणार, हां, जय म्हणणार। देवाचं नाव आहे का ते? मग ते देव आहेत की नाही? म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीने जे पण मानले त्यांना तुम्ही देव म्हणून स्वीकारले, तर नाव काय पण घ्या हो, ते नावात काय नाही आहे। फक्त ते जे श्रद्धास्थान आहे ना तुम्ही बनवलेलं, त्यांच्यामध्ये असणारे ते गुण तुम्हाला समजले तर त्यांना वंदन आहे आपलं। नावाला, शब्दाला काय तिथं मान्यता, काय म्हणायचं, महत्त्व नाही आहे फार। म्हणून तर मग 24 तीर्थंकरांची 24 नाव आहेत। नावाला तुम्ही नमस्कार करताय का? प्रत्येकामध्ये ते गुण आहेत ना। काय गुण आहेत? बोल, कसे आहेत ते 24 तीर्थंकर? सर्वज्ञ, वीतरागी आणि हितोपदेशी आहेत। त्यामुळे ते 24 असू देत, 48 असू देत, ना तर त्रिकालामध्ये किती पण असू देत, त्यांची नावं काहीही असू देत, ते सगळे आमच्यासाठी श्रद्धेचे स्थान आहेत। तर त्यांचं विशेषण घेऊन सांगतात इथं की कैसे है भगवान? विमाय स्वरूप है, यानी उनमें मायाचार नहीं है। आगे बता रहे हैं विकाय स्वरूप है, यानी क्या? विकाय यानी काया, शरीर नहीं है। तो क्या बताया था? भगवान को शरीर नहीं है। अभी ये सिद्ध भगवान का वर्णन चल रहा है, तो सिद्धों को तो शरीर नहीं है। आपको है कि नहीं है? हाँ बोलेंगे तो भी पूछूंगी, ना बोलेंगे तो भी पूछूंगी। कुछ तो है कि नहीं है?
आपको शरीर है कि व्यवहार नहीं से है? है, निश्चय से नहीं। सभी म्यूट है। हाँ व्यवहार हाँ, व्यवहार व्यवहार से है शरीर, हाँ, निश्चय से नहीं है। निश्चय से नहीं है। तो क्या बता रहे हैं? मैं आत्मा हूँ तो मुझे त्रिकाल में शरीर नहीं है। जो भी है ऐसा देख रहे हैं तो उसकी दृष्टि बाहर ही है अभी। इसलिए हमें स्वयं को क्या देखना है? मैं तो इस शरीर से भिन्न अशरीरी जीव हूँ। ऐसा जिसको देखने की कला आ गई ना तो वो सिद्ध 100% बनेगा। सिद्ध बनना है आपको भैया, आपको सिद्ध बनना है? बनना है? कैसे बनेंगे? हम तो दुकान में से ही सिद्ध बनेंगे। हाँ, घर गृहस्थी में से ही सिद्ध बनेंगे। कैसे बनेंगे? क्या कर रहे हैं आप? तो पढ़ाई हो गई है? पढ़ाई कर रहे? क्या कर रहे? शादी हो गई है। तो शादी करके हम सिद्ध बनेंगे। कैसे बनेंगे? गृहस्थी करके सब हमारे लिए हमारा जैसा मार्ग लग रहा है। ऐसे नहीं है। सिद्धों का मार्ग क्या है? बोलो भजन। सिद्धों से मिलने का मार्ग ध्यान है, निज में ही समाने का मार्ग ध्यान है। कैसे मिला जाएगा सिद्धों से? वो सिद्ध नहीं, हमें अपने सिद्ध भगवान आत्मा को देखना है। तो उस सिद्ध को मिलेंगे कैसे? अगर ध्यान करेंगे तो ही मिलेंगे। ध्यान कब करेंगे? कहाँ करेंगे? सभी नाती पोती है ना, सबको यहाँ बैठाना और ध्यान करना। किसका ध्यान करेंगे आप? कौन कौन दिखेगा? उनका ही ध्यान होगा। शरीर में बैठेंगे तो शरीर का ही ध्यान होगा। किसका ध्यान करना है हमें? भाभी जी, हमारी आत्मा का। कहाँ होता है वो ध्यान? किचन में। खाना खाते टाइम पे। कब होता है? कभी भी हो सकता है। एक बार निर्णय तो करो ना, उसके लिए एक बार बैठो तो, एक बार भगवान को अच्छे से देखो तो। देखा है आपने भगवान को? आपके भगवान का बताओ मुझे। आंखें बंद है कि खुली है? अच्छे से बताना। बंद है? खुली है? आधी आधी है? कैसे है भगवान? कुछ भी बोलो, मैंने अभी देखा नहीं। आपको ही पता है क्या नैन्सी? आपके यहाँ पे भगवान की मूर्ति है तो उनकी आंखें बंद है कि खुली है? आप भी देख रहे हैं ना? ध्यान से। मतलब हम दर्शन भी ऐसे करते हैं कि हमने उनकी मुद्रा भी ऐसे ठीक से नहीं देखी, तो दर्शन ही हम अच्छे से नहीं कर रहे तो आपको वो दशा मिलेगी कैसे? आपको वैसे बनना है, लेकिन उनके लिए टाइम देने को टाइम भी नहीं है आपके पास देने के लिए। न उनको न स्वयं को। कैसे दर्शन करते हैं? अलग अलग टाइप्स देखे मैंने भी, आपने भी देखे होंगे। हाँ, दर्शन करने वालों के बताओ कैसे करते दर्शन? कसं करता बोला? तुम्ही नाही असं बघितलेले असतील अनेकांचे, म्हणजे तुम्ही सगळ्यांकडे बघताय माहिती आहे मला। कैसे? ते सगळं शास्त्रात झालं। तुम्ही कसं करता ते सांगा। हां, ज्यांनी त्यांना पाहून स्वतःला पाहिलं त्यांचं दर्शन खरं दर्शन झालं। पण करतात कसं लोक दर्शन? म्हणजे मंदिरात येतात बरं का स्तुती, आणि स्तुती करायचंच विसरतात। काय करते? म्हणजे किंवा स्तुतीच करत बसते। ते भगवान काय आहे त्यांच्याकडे बघायचंच राहिलेलं असतं। हां, म्हणजे ते सांगितलं ना मध्ये जितू बहिणी काय सांगितलं? म्हटलं सगळीकडे बाहेर डोळे उघडे ठेवते आणि देवासमोर आल्या डोळे बंद करून बसते। काय दिसणार देव तुम्हाला? आणि कसे दिसणार? मग काय बघायचं तिथं बघा ना। त्या टी व्ही समोर बसा डोळे बंद करून। मोबाईल घ्या आणि डोळे बंद करून बसा। नाही बसत तुम्ही? का नाही बसत? तिथं ध्यान करायचं की तुम्हाला? करा, त्याचं ध्यान करा। त्या पैसे मोजताना डोळे बंद करून करा बघू। कसं करणार आहे? म्हणजे सांगतायत म्हणून की उलट त्यांना निहारा ना, काय म्हणायचं, कटाक्ष टाका, एक टक बघा त्यांच्याकडे, एक आनंद येऊ दे ना आपल्याला त्यांच्यामधून, त्यांच्या चेहऱ्यावरनं मिळणार आहे आपल्याला ते एक। म्हणजे जर आपण असं तल्लीनतेने दर्शन करणार ना, तुम्ही काहीही म्हणू नका चालतंय, पण दर्शन असं करा की त्यातून तुम्हाला एक आनंद येतो। नाही असं नाही, बघा उद्या दर्शन करून, कधी आजपर्यंत केलं नसेल तर जाऊ दे, उद्या धर्म सुरू करू आपण। म्हणजे आज करा, नाही तर जाऊ मंदिरात। काय करायचंय? त्यांच्याकडे बघा, एक टक बघा। मुलाकडे किती वेळा बघता सांगा? एक टक। काय स्नेहा? अचिंतेकडे किती वेळा बघते? कुठे गेला? बोलत आहे ना। हां, किती वेळ बघतो भैया?
पापणी मिटेपर्यंत नाही, पापणी मिटतच नाही तुम्ही, माहिती आहे मला. हां, असं बघत असतो की भरत नाही आपलं मन एवढं वेळा आणि एवढा आनंद त्याच्यातून. क्या बोली मैं, समझ में आया? अगर हम अपने बच्चे को देखते हैं तो कितना आनंद आता है, कितनी बार देखेंगे, कितनी देर तक देखेंगे. ऐसे दर्शन करते हैं क्या भगवान के? हमें उसमें आनंद लगता है, अपने पुत्र में, अपने गृहस्थी में, अपने वैभव में. घर नया बांधा है समझो आपने, कितनी बार देखते हैं पता है आप? कितनी बार देखते हैं? सब कुछ ओके हो गया है, फिर भी 10 बार आके 20 बार देखेंगे और 30 बार चेक करेंगे फिर से कुछ और तो निकला क्या, कुछ है क्या. हाँ, तो ऐसे हमारा जो परिग्रह है ना बाहर से, उसकी तरफ हमारी दृष्टि बहुत है, लेकिन जहाँ देखना है वही नहीं देख रहे हैं, तो उसकी उपलब्धि कैसे होगी? जहाँ रुचि है उसकी प्राप्ति होती है. आपकी रुचि कहाँ है बताओ? कहाँ है? कुछ नहीं, शरीर में ही अटके, पता है मुझे. मेरी तरफ सिर्फ यहाँ पे बैठने के बाद सिद्ध और भगवान और ये धर्म ऐसे शब्द है सिर्फ. ऐसा नहीं होना चाहिए. थोड़ा सा सीरियसली लो, क्योंकि इतना सीरियस काल है ना ये. कौन सा काल है पता है तुम्हें? कौन सा काल है अभी? पंचम काल. यानी कौन सा काल? नाम पता है उसका? आपका नाम क्या है? जीव. हाँ, क्या बताया? दुखमा. हाँ, तो नाम ही सिर्फ बाय हार्ट है. क्या पता उसका स्वरूप क्या है, वहाँ पे क्या मिलता है, क्या मिलने वाला है, इसके आगे क्या आने वाला है. स्तुति, इसके आगे क्या है? अभी भी दुख ही है, आगे भी दुख ही दुख है. कहाँ जाना है आपको? दुख में जाना है कि सुख में जाना है? कैसे जाएंगे सुख में बताओ? कैसे जाएंगे शैलेश भैया? दुकानात सुख आहे की नाही आहे? खरं खरं सांगा शास्त्राच्या समोर. खरं खरं काका, दुकानात सुख आहे का नाही आहे? नाही म्हटलं तर काढून घेणार आहे. धनामध्ये सुख आहे का नाही आहे हो भैया? धनामध्ये सुख आहे का नाही आहे? विचार करून सांगा बरं का. नाही आहे म्हणते. काय तुमच्या परिग्रहात, तुमच्या काय अलंकारात किती सुख आहे हो? सगळ्यामध्ये सुख आहे म्हणून तर ठेवलंय जवळ तुम्ही. मान्यता ती आहे ना की सभी मेरा जो परिग्रह है, मेरे आभूषण है, मेरा धन है, वैभव है, सभी में सुख है. ऐसी आपकी मान्यता, इसीलिए तो जोड़ रखा है उसको. लेकिन यही बता रहे हैं कि सिद्धों ने वो परीक्षण किया है. जो भी सिद्ध बने हैं ना आज, तो उन्होंने परीक्षण करके ये निर्णय किया है कि किसी भी चीज़ में बाहर सुख 100% सांगा मला, सुख है ही नहीं. आम्हा कसं सांगते? नाहीच म्हणा. हां, काय? परवस्तूमध्ये सुख नाहीच. एवढं आपलं जरासं निर्णय तर पक्का करा ना. जाऊ दे, जगताय तुम्ही, करताय संसारी गृहस्थीपणा करताय, ती गोष्ट वेगळी. पण ते करत असताना पण आपली अशी प्रवृत्ती अंतरंगाकडे जाती का की जे आपण हे करतोय हे करायला नकोय, माझं कर्तव्य काय आहे? वाटतंय का असं? करतायत सुना, आता संसार कशाला मी पडायचं त्याच्यामध्ये? आता मी विरक्तीने माया आत्म्याकडे जायला पाहिजे. काय काका? 2 जण यायचं आणि आम्हांकडे राहायचं. मला माझं आत्मकल्याण करायचं. आता काय राहिलं आपलं? तुम्ही शेवटच्या समयापर्यंत ते काम करून घेणार नाही तर तुमच्याकडनं, माहीत आहे का? का तुम्हालाच बसायचं असतं दुकानात? कसं काय शैलेश भैया? बसवता का बसते? दोघं पण म्यूट राहणार आहे, एक पण सांगणार नाही. काय काका, तुमची रुची आहे का त्यांची जबरदस्ती आहे ते सांगा, म्हणजे दोघांना पण मुक्त करू आपण. म्हणजे आपण आपली रुची काढत नाही त्यातून, अजून त्यामध्ये इंटरेस्ट घेतो. आता मला स्नेहाने विचारलं, तुमचे पप्पा अजून करतात का? काय फॅक्टरीला जातात का? तुमचे पप्पा अजून जातात का दुकानात? का पाठवायचं मग आपण? म्हणजे त्यांना द्या ना मार्ग, त्यांना वाव द्या. त्यांना करायचं आहे तर आपलं आत्मकल्याण करू द्या. तुम्ही तर करत नाही आहे तर दुसऱ्याला अनुकूलता द्या, त्याच्यातून आपला मार्ग प्रशस्त होतो. तर एक विशेषण चाललं होतं आमचं की भगवान कसे आहेत? विशब्द स्वरूप है. विशब्द यानी क्या? जिनमें कोई शब्द नहीं है या जो कोई किसी भी शब्द से वाच्य नहीं है. सिद्ध भगवान किस शब्द से ग्रहण किए जाएंगे? कोई भी शब्द ऐसा नहीं है जो सिद्धों को दिखाए. काय चिंत्य पुढे माझ्यासमोर
सिद्ध असतात ते पुढे पुढे सिद्ध असतात ते त्यांचं नाव सांग. सिद्धांचं कुठलं नाव असतं? सिद्धांचं नाव काय सांग स्तुती. सिद्धांचं नाव काय? किती प्रश्न पडलाय मोठा तुम्हाला. सिद्धांचं नाव काय हो चारू काकी? सिद्धांत नाव काय? सिद्धांचं नाव सिद्ध. हां मी आपलं तुम्हाला नाव घेऊन सांगायला तरी पण समजेना. तुमचं नाव घेऊन सांगितलं असतं तर काय सुनीता काकी नाव काय? सुनीताचं नाव काय असं मी म्हणायला लागले तर सिद्धांत सांगणार ना तुम्ही. मग सिद्धांचं नाव काय म्हणून विचारल्यावर किती विचार करायला लागलाय. लय मोठे सगळं शास्त्र आलंय सगळं डोक्यामध्ये. काय अचिंत्य? सिद्धांचं नाव काय? सिद्ध आहे. तुझं नाव काय आहे? सिद्ध. कारण मी पण सिद्ध आहे ना. मी पण सिद्धांसारखा आहे. त्यांच्याकडे पाहतोय तर आपल्याला आपलं रूप दिसायला पाहिजे. इसलिए बता रहे थे कि सिद्ध कैसे है? विशब्द स्वरूप है. जो भी शब्द हम बोलेंगे तो सभी शब्दों से वाच्य है या किसी भी शब्द से वाच्य नहीं है. क्या बताया मैंने? भाव बताओ. भाव वही शब्द मत बताओ. क्या बताया मैंने? सिद्ध भगवान सभी शब्दों से वाच्य है या किसी भी शब्द से वाच्य नहीं है. मतलब हाँ जो भी शब्द आप बोलेंगे ना तो उसमें से आप पकड़ सकते हैं सिद्ध भगवान को. लेकिन शब्द सिद्धों को दिखाने वाले नहीं है. सिद्ध का स्वरूप बताएंगे और छोड़ देंगे. आगे उसका वाच्य जो है वो आपको पकड़ना है. तो आप भी भक्ति करते हैं भगवान की, बराबर है. कैसे करते हैं? शब्दों से करते हैं या पूजन द्रव्य से करते हैं कि हर टाइप से सिद्धों की भक्ति करते हैं हम, बराबर. तो एक सेठ जी थे. काय म्हटला? ईश ना भैया. तो ईश्वर की भक्ति कर रहा था. और वो उसने अपनी एक भक्ति के कुछ स्वर थे, कुछ श्लोक थे, कुछ स्तुति थी, वो बता रहा था, बोल रहा था भगवान के सामने. तो ऐसे एक सेठ जी थे और वो हर रोज़ भगवान के सामने जाते और क्या बोलते? हे भगवान मुझे मुक्त करा दे. मैं कितनी तकलीफ़ में हूँ. मेरा संसार कितना उलझन में पड़ा हुआ हूँ मैं. ऐसे बोलो. और क्या? मुझे कितना दर्द है यहाँ पे, तुम देख नहीं रहे हो. मेरी सहायता करो. मुझे मोक्ष जाना है. ऐसे रोज़ बोलते थे. आप भी बोलते हैं? बोलना रहता है ऐसे, पता है आपको. सिर्फ बोलना नहीं है. क्या करना है? अंतरंग से भावपूर्वक बोलना है. क्या बोलते हैं? दुख खाओ, कम खाओ, बोई लाओ. किसी का माइक ऑन है तो आप प्लीज उसको म्यूट कर दो. किया. ओके. सिर्फ बोलते हैं. ये पता है आपको उसका मीनिंग क्या है? दुख खो मतलब क्या? दुख का क्षय हो. दुख खो क्षय. दुख का क्षय हो जाए. दुख को कम खो यानी कर्म का क्षय हो जाए. आगे बोई लाओ यानी बोधी की प्राप्ती हो. बोधी यानी क्या? हां ते बोध्या काय म्हणतात त्याला? बोधी म्हणजे हां ते धान्याच्या बोधी नाही बरं का. काय म्हणते? पोती. धान्याच्या पोती नाही. बोधी लाव म्हणजे रत्नत्रयाची सम्यक दर्शनाची प्राप्ती हो. बोही लाव हो. आगे सुगई गमनम यानी बोल स्तुती. सुगई गमनम यानी सुगती को गमन हो. सुगती कुठली अचिंत्य? 4 गती आहेत माहिती आहे कुठले? तिर्यांची गती माहिती आहे? 4 गती. देवगती, नरगती, तिर्यांची गती आणि मनुष्य गती. त्यात चांगली गती कुठली सांग? काकोबा सांगायला मागून हळून सांग की. हां कुठली गती? मनुष्य गती चांगली. कुठली? देवगती चांगली. म्हणा एक जण नरक गती, एक जण तिर्यांची गती म्हणायचं. काय त्याच्यात? हां क्या? पंचम गति अच्छी है. ठीक है. तो यहाँ बता रहे हैं कि चारों गतियों में आप भ्रमण करके आए हैं. आपने देखा है उसमें कहीं भी सुख नहीं है. तो इसलिए क्यों बता रही थी मैं? सुगई गमनम. हाँ तो सुगति को गमन हो यानी क्या? वहाँ पे जो चारों गतियों से अतीत है वो पंचम गति, वो सुगति है. उसकी तरफ मेरा गमन हो, उसकी मुझे प्राप्ति हो. ऐसी भावना है उसमें. आपको समझ में तो आता है कि जब हम बोलते हैं ये ऐसे बोलो तो एटलीस्ट
जाने दो, शब्दों में से तो आने दो, बाद में वो शब्द भी आपको अलर्ट करेंगे कि आप ये बोल रहे होते हो, उसका भाव भी पकड़ो। सुगई गमनम समाहि मरणम, समाधि मरण की प्राप्ति हो। आगे मतलब जिन गुण रूपी संपत्ति की मुझे प्राप्ति हो। जिनेंद्र भगवान के गुण आपके अंदर आएंगे कि नहीं आएंगे? जिनेंद्र भगवान के गुण है वो आपके अंदर आएंगे कि नहीं? स्तुति आएंगे। फिर जिन गुण संपत्ति हो मज्जम, वो गुण तो हमारे अंदर नहीं आएंगे। अभी बोलो। जिनेंद्र भगवान के गुण ऑलरेडी हमारे अंदर है। हाँ, जैसे गुण उनके अंदर है वैसे गुण हमारे अंदर है, उसकी हमें प्राप्ति हो। जैसे जिनेंद्र भगवान के गुण है वैसे गुण मेरे अंदर है, तो वो मुझे प्राप्त हो जाएंगे आपकी वजह से, इसलिए हम उनका स्तवन कर रहे हैं। तो वैसे ही क्या हुआ, वो सेठ जी हर रोज़ बोलते थे कि हे भगवान मुझे मोक्ष दो, मुझे मुक्ति दो, ऐसे रोज बोलते थे। तो एक बार भगवान प्रसन्न हो गए। अभी चलो बोले, क्या चाहिए तुम्हें? मुक्ति चाहिए ना, मैं दूंगा। सुख चाहिए ना, अचिंत्य क्या चाहिए? बोलो तुम्हें क्या 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 चाहिए? असं विचारू का? क्या चाहिए? नाही, एकच क्या दे, अनेक क्या क्या क्या। स्तुति क्या क्या पाहिजे? तो उसने, सेठ जी ने क्या बताया? मुझे मुक्ति चाहिए। तो देव प्रसन्न हो गए और बोले चलो मैं तुम्हें मुक्ति दूंगा। ऐसे प्रसन्न होते हैं क्या देव? चंद्र प्रभु भगवान है आपके यहाँ पे। तो सेठ जी को कैसे प्रसन्न हो गए बताओ? तो वो परीक्षा लेने के लिए आए थे। आपने क्या बोला है? मुझे मुक्ति दो। बोलो एक बार। देखो मैं दे सकती हूँ मुक्ति, मेरे पास भी पावर है वैसी। किस किस को चाहिए बोलो? सुजाता काकी म्हणा बघू एकदा, मला मुक्ती द्या। कोणाला मुक्तच व्हायचं नाही, आपलं उगीच चाललंय नुसतं। काय चालू काकी पाहिजे का मुक्ती? माझ्याकडे मिळते बरं का। शैलेश भैया मुक्ती पाहिजे का? पाहिजे म्हणून नुसतं आपण त्यानुसार प्रवृत्ती करत नाही आहे, तसं अंतरंग भावनापूर्वक तर कुठे येत आहेत मुक्ती पाहिजे। तो वैसे ही वो सेठ जी भी आप ही के टाइप के थे, आप ही के आपल्या मधलेच सगळे। तो वो गए और देव भगवान के सामने क्या बोल रहे हैं? हे भगवान मुझे मुक्ति दो। तो देव प्रसन्न हो गए और परीक्षा लेने के लिए आ गए और बोले क्या? चलो मैं तुम्हें मोक्ष ले जाने के लिए आया हूँ। अभी बताओ सेठ जी की हालत क्या हो गई? शैलेश भैया तुमच्या समोरून देव उभारले आणि म्हणले की चल मी तुला मुक्ती देतो, काय करणार? किती मोठा प्रश्न पडलेला होता तोंडावर त्यांच्या। कुठं तर असं आले तर खरं काय करू म्हणून। काय करणार राजश्री काकी? कसं जायचं असं? हाँ, तो वो बोले कि चलो मैं मुक्ति देने आया हूँ तुम्हें। तो वो सेठ जी शॉक्ड हो गए ना एकदम, ऐसे कैसे आ गए तुम? हाँ, ऐसे भी बोल सकते देव भगवान को कोई। तो अभी अगर सेठ जी चले, समझो मुक्ति देने के लिए मैं आया हूँ आपको और आप चले मेरे साथ, तो ऐसे मुफ्त में थोड़ी मिलने वाली कोई अच्छी चीज़। तो भगवान बोले कि मेरी एक शर्त है। बताओ क्या शर्त है? हाँ, अगर तुम्हें इतनी बड़ी चीज़ मिलने वाली है तो कुछ तो आपकी तरफ से भी देना पड़ेगा। क्या क्या देंगे बताओ? मुक्ति के एवज में आप क्या देंगे मुझे? मैं आपको मुक्ति देने वाली हूँ, आप क्या क्या देंगे मुझे? नैन्सी क्या क्या देंगे? बघू तुमच्याकडे काय काय आहे। म्हणजे एखादी चांगली वस्तू आणायची तर तुम्ही समजा डायमंड रिंग आणणार आहे काय, तर काय देता हो त्याला? किती पैसे देणार? किती किती म्हणजे अनमोल गोष्ट मिळायला लागली तर त्याला इतकं मोल द्यावं लागतं तुम्हाला। मग इथं मुक्ती म्हणजे काय हो? अमूल्य गोष्ट आहे ती, पण काय देणार तुम्ही? काहीही दिला तरी त्याचं मोल नाही आहे बरं का। स्टिल त्या देवानी काय सांगितलं? मेरी एक शर्त है। क्या होगा? बता रहे हैं कि तुम्हारे पास इतनी सारी इस्टेट है, इतनी मालमत्ता है, इतना बड़ा वैभव है। काका ऐकू येते का? तर
सांगाले हो, तो मुक्ति देने वाली है वो भगवान उसको, तो बोलते कि मेरी एक शर्त है कि तुम्हारी जितनी भी ये स्टेट है उसमें से 10 कारखाने फैक्ट्री थे उसके। तो भगवान ने क्या बताया, एक फैक्ट्री हर रोज जलेगी, और तुम्हारे 10 पुत्र है, हर रोज एक पुत्र मरेगा। ऐसे 10 दिन चलेगा। क्या होगा? 10 दिन में अचिंत्य एक फैक्ट्री जलेगी और एक लड़का मरेगा, और 10वें दिन में सब तेरा परिग्रह छूट जाएगा, तो 11वें दिन में तू मुक्त। तो मैं तुझे लेने के लिए आऊँगा। अभी क्या बताओ, क्या हो गया सेठ को? क्या हो गया? हाँ बोलेंगे कि ना बोलेंगे? मुक्ति देने वाले हैं भगवान, और आप मुक्ति के लिए इतना पुरुषार्थ कर रहे हैं, तो इतने इजीली मिल रहा है, तो लेंगे कि नहीं? काय भाभी जी किती मोठं शंका भीती वाटली का काय? ले लेंगे। हाँ? लेंगे? कैसे लेंगे? ले लेंगे। हाँ, ऐसे सिर्फ बोलना रहता है। ठहरो, आ जाएंगे आज रात को मिलने भगवान। हाँ, देखो फिर क्या होगा। तो 10 दिन ऐसा कार्यक्रम चलेगा, और 11वें दिन मैं तुम्हें लेने के लिए आ जाऊंगा। चलेगा क्या? सेठ बोला नहीं, इतना महंगा मोक्ष मुझे नहीं चाहिए। हाँ, क्यों? महंगा हो गया क्या मोक्ष? वो महंगा ही हो गया, इतनी बड़ी बड़ी चीज़ें जा रही है, तो मतलब मोक्ष तुम्हें कैसे चाहिए? 10-20 रुपए में कुछ मिल रहा है तो ले लेंगे। हाँ, कैसे? तो वो सेठ जी बोले कि मतलब सेठ जी की भक्ति कैसे थी, ये मुझे बोलना था। शब्दों में सिर्फ उनकी भक्ति थी, भाव वैसे नहीं थे ना। तो आप भी वैसे ही करते हैं, हम भी वैसे ही करते हैं कि भगवान के सामने जाकर मुझे अनंत सुखी रहना है, मुझे भी अरिहंत सिद्ध बनना है, ये सिर्फ वचन बोलते हैं, लेकिन ऐसी प्रवृत्ति होती है क्या? वैसे भाव होते हैं क्या? फिर अगर उस शब्दों में भाव नहीं है तो क्या भक्ति कर रहे हैं आप? उसका फल क्या मिलेगा? शब्दों से भक्ति करेंगे तो उसका फल क्या? कुछ भी नहीं, क्योंकि उसमें भाव ही नहीं है। मायाचार कर रहे हैं आप, उससे बड़ा तो दोष ही नहीं है। मतलब भगवान के सामने भी जाकर मायाचार करेंगे तो कहाँ उसका प्रक्षालन होगा? तो धर्म क्षेत्र में आने के बाद तो मायाचार को छोड़ दो, अन्यथा भगवान भी आपके साथ मायाचार करेंगे। कैसे करते बताओ? मतलब आपने क्या किया मुक्ति के लिए? क्या क्या किया? प्रतिमा ली, व्रत उपवास किए, दीक्षा ली, और क्या किया? सभी परिग्रह का त्याग कर दिया। आपने मायाचार किया ना, भगवान भी मायाचारी करते हैं और आपको डाल देते हैं तिर्यंच गति में, नरक गति में, सभी दुर्गतियों में। भगवान डालने वाले नहीं रहते, लेकिन मिलता है वो फल, ये बताना है मुझे। मतलब आपने क्या किया? धर्म क्षेत्र में आकर मायाचार किया, फिर उसका फल आपने इच्छा की कि मुझे सुगति ही मिलेगी, मुझे स्वर्ग या मोक्ष मिलेगा। कभी भी नहीं मिलेगा, क्योंकि अंतरंग निर्मलता ही नहीं है, विशुद्धी नहीं आहे वैसी। भगवंताचं दर्शन करतो का चिंत्य? कसं करतो? असं स्थिरतेने बसतो का आपण त्यांच्या समोर? त्यांना एकटक बघतो का? ईश बघतो का? सांग भगवान काळे आहेत का पांढरे आहेत? पांढरे आहेत? पांढरे आहेत का हो? हां, शेड आहेत म्हणतात बघ। हां, कसे आहेत भगवान? काय दीदी भगवान बघितली का तू मंदिरात? कसे आहेत भगवान? छान आहेत का? कसे बसलेत दाखव मला भगवान मंदिरात। तू बघितलंय का भगवंतांना? बघितलं ना? कसं बसले दाखव भगवान? कसं बसले? हातावर हात ठेवून दाखव, हात ठेवून कसं बसायचं? ओ बसा की सगळेजण, तिच्याकडे बघितल्यावरती बसायची का? बसा तुम्ही, बघू कसं बसले दाखवा। हां, ताट बसा। असं वाकून बसलेत का भगवान तुमचे? कसे? असे बसलेत, हो की नाही? मग देवाकडे बघताना आपण असं शांत चित्ताने बसायचं आणि थोडासा आनंद भोगायचं। हो म्हणते बघा किती बिचारी, असं बच्चे असतात ना, सच्चे असतात। तुम्हाला कोणाला काय सांगायचं नाही। एक जण तोंड हलवलं नाही, ती बघा किती वेळा हलवते। काय अचिंत्य, कसं दर्शन करायचं? पळत पळत गेल्यावर भगवान दिसत नाहीत, भगवान मिळत नाहीत। त्यांच्या समोर बसा, थोडं वेळ द्या, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन। अभ्यास कसं करतो रे आपण?
पळत पळत करतो का? असं 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 वाजलं आणि बंद करून ठेवलं होणार का अभ्यास आपल्याला? कसं करतो ईश? बसतो ना का छडी घेऊन बसलेत मागून कोण अभ्यास कर म्हणून? मग तिथं देतो ना वेळ आपण, थोडा रट्टा मारता, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करता, जेणेकरून ग्रहण व्हावं काहीतरी त्यातून. मग भगवंतांसमोर गेल्यावर किती वेळ आहे तुमच्याजवळ? किती वेळ बसतो मंदिरात? काय किती वेळ बसतो आपण मंदिरात? भाभी काकी किती वेळ भाभी? नाही सकाळी किती टाइम असते वेळ आम्हाला, किती गडबड असते, काय करायचं? जावा की रात्री जावा, रात्रभर जावा, आहे का वेळ तुमच्याकडं कधीतरी? भगवान तर तिथे 24 तास बसलेत, तुमच्याकडं 24 मिनिटं नाही आहेत, 24 सेकंड नाही आहेत भगवंतांसाठी. भगवंतांसाठी पण नाही, ते तुमच्यासाठी आहेत, पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे कळत नाही आहे आपण कुठं चाललोय, काय करतोय. म्हणून परीक्षण करा की धर्मापासून दूर करतोय आपण स्वतःला. उलट त्याच्या निमित्तात आपल्याला दुःख मिळणार आहे, सुख मिळणार नाही आहे. सुख पाहिजे का दुःख पाहिजे भैया? दुःख ऐकूच ना की मला खच ऐकवलं मागं मी धू लावले. सुख पाहिजे तर कसं मिळणार ते? कशामध्ये सुख आहे आपलं? निर्णय करायचा बरं का भैया की माझं सुख माझ्यामध्ये आहे, म्हणून मला ते बाहेरच्या वस्तूतून वाटतं सुख आहे म्हणून, पण तिथं आहे का भैया? म्हणून बाहेरच्या वस्तूच्या कुठल्याही आहारी जायचं नाही. स्तुती कुठं सुख आहे? बारामतीमध्ये. कुठं? म्हणून इसलिए देखना क्या है, जहाँ है वहाँ खोजो तो मिलेगा. हम जा रहे इधर उधर, इसलिए तो एक क्या बताया की एक शिष्य था अचिंत्य. तू गोष्ट सांगणार होता मला, तू नहीं सांगितलं, आज सांगणार आहेस, त्याशिवाय झोपायचं नाही. तो एक शिष्य था और वो गुरु के पास गया और क्या बोला उसने? हो गया वो मोक्ष वाला. वो बोला कि मैं क्या करूं जब मैं ध्यान करने के लिए बैठता हूँ तो बहुत विचार आते हैं, बहुत चंचलता होती है, व्यग्रता होती है, बहुत अशांति होती है, क्या करूँ मैं? तो वो पूछ रहा है गुरु से. गुरु क्या बताएंगे? आपको भी है ना ये क्वेश्चन? हाँ बोलो. हाँ ना? एक तर हाँ म्हणते का बिचारे? सगळे अचिंत्य आहेत दिसते. काय अचिंत्य? सगळ्यांना चिंताच नाही आहे कोणाला, आकुलता नहीं है. तो सभी बोले कि नहीं. वो शिष्य बोला गुरु से जाकर कि बहुत मुझे व्यग्रता होती है जब ध्यान करने के लिए बैठता हूँ, तो क्या करूँ? तो गुरुजी उससे बोले कि ये तो सभी का क्वेश्चन रहता है, चलो मैं तुम्हें इसके लिए एक प्रैक्टिकल दिखाता हूँ. इसलिए वो उसको लेके गया जंगल में. कौन? गुरु शिष्य को लेके गए. और वहाँ पे जाने के बाद वहाँ पे झील का पानी था जो बहुत स्वच्छ था, और बाजू में सब पेड़ वगैरह जो थे ना उसका रिफ्लेक्शन पड़ रहा था उस पानी में. एकदम स्थिर था ना पानी और स्वच्छ था. तो गुरुजी ने भी पूछा शिष्य को, बताओ तुम्हें क्या दिख रहा है? तो उसने बोला कि पानी इतना स्वच्छ है, उसमें प्रतिबिंब पड़ रहे हैं, वो सब दिख रहा है मुझे. वो जो उसका बॉटम है, क्या बोलते हैं, तळ, नदीचं तळ आहे ना, ते सुद्धा मला स्पष्ट दिसायला लागले. तो ऐसे बोलने के बाद गुरुजी ने क्या बोला, ठीक है अभी क्या करो, एक पत्थर लो और उसके बीचों बीच डाल दो उस पानी में. क्या किया उसने? काय करायचं अचिंत्य? एक दगड घ्यायचा आणि पाण्यात टाक म्हणून सांगितलं गुरूंनी. मग त्यांनी टाकलं उचलून. काय झालं? थांबा, गडूळ कशाला करायला लगेच, फक्त तरंग आले त्याच्यामध्ये. आणि काय झालं? पाणी अस्थिर झालं ना. बघितलंय कधी असं? म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये वलय येतात ना, काय म्हणायचं त्याला? वेव्स. हां, वेव्स येतात आणि ते असं पाणी सरकत दूर दूर जातात ते वेव्स. मग तिथं सांगितलं त्यांनी, आता बघ. तो म्हणला नाही, आता मी काय दिसतं सांगा चिंत्य? का नाही दिसत? काय नाही आहे का खाली पाण्यामध्ये? मग का नाही दिसत? कारण ते पाणी स्थिर नाही राहिलं. आता त्याच्यामध्ये ठीक आहे, त्यात गढूळता आली, चंचलता आली, त्यामुळे त्याचं तळ नाही दिसत आहे. मग गुरुजींनी काय सांगितलं त्याला? म्हणले हे आता मी काय करू म्हटल्यावर त्यांनी विचार करून बघतोय काय दिसतंय का, पण त्याला काही दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. मग गुरूंनी सांगितलं त्याला की हेच तुझे पण स्थिती आहे आता, हीच कंडिशन तुझी आहे. ध्यानाला बसल्यावर तुझ्यामध्ये काय येतात? विचार येतात, आणि मग ते विचार तरंग गढूळ करतात तुझ्या ज्ञानाला. त्यामुळं तू बघू शकत नाहीस त्या ज्ञानाच्या अतीत काय आहे, त्या विचारांच्या अतीत काय आहे, माझं स्वरूप कसं निर्मळ आहे हे दिसत नाही तुला. मग तू काय करायला पाहिजे?
त्यांनी विचारलं ना, मग मी काय करू म्हणून, अचिंत्य. मग काय सांगितलं गुरूंनी? गुरु म्हणाले की जस्ट 5 मिनिट्स वेट कर. मग तिथे समोर बसला होता ना तो पाण्याच्या, अजून 5 मिनिटं थांबल्यावर काय झालं सांग? बघितलंय असं कधी? बघतच बसतो का काय? असं बसू नको. तर ते त्यांनी काय केलं, दाखवलं की पाणी परत स्थिर झालं आणि परत सगळं आर पार दिसायला, पूर्ण जमीन खालची पण, दगड खालची वगैरे सगळं. मग त्यावेळेस त्याला समजलं की, मग गुरूंनी सांगितलं, म्हणले हीच स्थिती तुझ्या विचारांची आहे. त्या विचारांना विरोध करायचा नाही. करायचं काय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ध्यानासाठी सांगते बरं का मी. ध्यान करतो त्यावेळेस येतात का विचारो? ध्यान केलं तर समजणार येतात का नाही आहेत. कधी करतो ध्यान? चारू काकी कोणाचं ध्यान करता? माझं करता का? नाही ना, म्हणजे आत्म्याचं, माझं म्हणजे तुमचं. तर जेव्हा ध्यान करणार त्यावेळी समजणार की काय काय प्रॉब्लेम्स येणार. सिद्ध बनायचे तर ध्यान करावं लागणार आहे त्याच्या आधी. मग ते ध्यान करताना तुम्हाला पण अशी व्यग्रता होणार आहे. आणि मग तिथं हे असे विचार तरंग येत असताना त्याला तुम्ही तोडायला जाता, त्याच्यात व्यग्र होता अजून थोडं. का विचार आले, का आले, असे का विचार आले, हे केल्यावर काय होणार आहे हो? स्थिर होणार आहे का अजून अस्थिर होणार आहे तुम्ही? म्हणून सांगतायत त्यांनी, गुरूंनी सांगितलं काय, म्हणले 5 मिनिटं वेळ दे, किंवा ते जे विचार आहेत त्यांना फक्त ने म्हणून जाण. जे विचार उत्पन्न झालेत ते पण ने आहेत, मी ज्ञाता आहे. क्षणासाठी विकल्प असतात, ते निघून जातात. दुसऱ्या समयाला पुन्हा मी ज्ञाता आहे असं जाण. वीरसागर महाराजांनी काय सांगितलं? हाच बोध दिला. कोणाला बघितलंय ना? वीरसागर महाराजांनी काय सांगितलं? हेच सांगितलं होतं, तुम्ही ध्यानाला बसा तर तुम्हाला कळेल की काय काय प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे ते उगीच सिद्ध झालेत का? म्हणजे मुनिराज जेव्हा ध्यानाला बसणार त्यावेळेस त्यांना नाही का विकल्प येत असणार. मग त्यांनी कसे सिद्ध झाले सांगा? कशी झाली स्थिती? काय केलं त्यांनी? मग ते त्यांनीच करायचं असतं, आम्ही नाही करायचं असतं का? म्हणजे त्यांनी उलट दाखवून दिलं आपल्याला की सगळ्या विचारांच्या अतीत मी आहे, त्या विचारांना सुद्धा मी जाणणार आहे. आणि मग हे सगळं सांगितलं त्या गुरूंनी शिष्याला आणि दाखवून दिलं की बघ म्हणले, जसं हे पाणी पुन्हा स्थिर झालं, शांत झालं, स्वच्छ झालं, तसं तुझं ज्ञान सुद्धा पुन्हा स्वच्छ होणार आहे. कारण ते आहे तसा स्वभाव प्रगट होणार आहे. पुन्हा ध्यानाला उपयोग लाव तर तुला सुख शांती सहज मिळणार. मग पुन्हा त्यांनी प्रयोग केला, पुन्हा तसे विचार येतात. कारण अनादीचे संस्कार आहेत, तर एकदा बसल्यावर लगेच भांडं स्वच्छ होत नाही. जर त्याला माताजींनी सांगितलं उदाहरण काय, फार दिवसाचं खरकट घट्ट बसलेलं जर असेल ना चिकन, त्याच्यावर कसं धुवायचं? ते असं 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 काहीच निघणार नाही. भांडेवाली घरात कोण आहे हो? चांगली आहे की नाही ते समजते भांड्यात भरून. मग त्याला रेटा द्यावा लागतो, परत परत घासावं लागतं, स्वच्छ करावं लागतं. मग तसंच आपल्यावर पण आहे. कधीचे संस्कार आहेत हे? अनंत काळ गेला पूर्वीचा, तेव्हापासून ते माझ्यावर संस्कार आहेत, ते कसे नष्ट होणार? थोडंसं परिश्रम करावं लागणार. एकदा ध्यानाला बसल्यावर स्थिरता येईल असं नाही. 2दा 10दा 20दा बसा तरी सुद्धा येणार नाही कदाचित. पण म्हणून ध्यान सोडल्यावर किती स्थिर होणार हो? केलं की आम्ही एवढ्या वेळा ध्यान केलं पण होत नाही, काय करायचं? असे प्रश्न असतात. मग काय करायचं? ध्यान सोडल्यावर तर ध्यान होणार आहे का? मग शेवटी हेच उपाय आहे की तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत, तेव्हाच तुम्हाला यशाची प्राप्ती होणार. म्हणून सांगतायत की जर ध्यानाच्या द्वारे जर आत्मा मिळणार नाही तर काय व्यग्रतेच्या द्वारे मिळणार आहे का? मोक्ष कसा मिळणार आहे? आनंद कसं मिळणार आहे? एखादी गोष्ट तुम्ही समजा एक डिश बनवली भाभी घरात आणि फार नवीन छान सुंदर बनवली आहे, तुम्ही टेस्टी बनवली आहे एकदम, त्याचा स्वाद कसं घ्यायचा हो? स्थिरतेने घ्यायचा का इकडं तिकडं फोनवर बोलताय आणि खाताय? काय खाताय नवऱ्याला ते बी माहीत नसते. आणि मग तुम्ही विचारता कसं झालंय, नवरा काय म्हणताय हो, काय बनवली होती ते सांग पहिला. मग तुम्ही काय करता हो? दुसऱ्या दिवशीपासून खावा रोटली भाजी बास. म्हणजे त्यासाठी पण कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागतं ना. मग काय टेस्ट करतोय, काय भोगतोय, हे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी करताय तर ध्यानासाठी का नाही तुमच्याकडं वेळ, का नाही लक्ष त्याच्याकडं? तर तुम्हाला आत्मा मिळणार आहे, तर सुख मिळणार आहे, तर ध्यान होणार आहे. म्हणून गुरूंनी सांगितलं आणि त्या शिष्यानी ऐकलं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं का? हो म्हणा. हो म्हणतात ना. चला ध्यान करून बघू आता.
खरं खरं ध्यान झालं का आपलं आणि काय काय दिसलं मला सांगायचं झालं. प्रवचन तुमचं. जाणा हा मी त्रिकाली शुद्ध जीवद्रव्य आहे. पहा, या जीवामध्ये अशुद्धता नाहीच, व्यग्रता नाहीच. हा मी आत्मा परमपवित्र आहे. स्वच्छत्व शक्तिवालाच आहे. जसे सिद्ध भगवान तसाच मी अनुभवा. सर्व कर्मांनी रहित, सर्व व्यापाने रहित, संसाराने देखील रहित हा मी जीव आहे. निर्भार स्वरूप आहे. जाणा सर्व परिस्थितींना मात्र जाणणाराच आहे, जाणतोच आहे. मी आहे, आहे, आहेच. विसर्जन.